अवनीने अधीरचे हे वागणे पाहून तिला खूप काही वाटले, कारण तिने हे लग्न तिच्या आजीला वाचवण्यासाठी केले होते. तिला जीव लावणारे तिच्या या जगात तिच्या आजीशिवाय दुसरे कोणीच नव्हते. जेव्हा आजीला कॅन्सर झाला आहे आणि त्याचा उपचार करण्यासाठी तिला जास्त पैशाची गरज होती, त्यामुळे शोभा आजीच्या उपचाराचा पैसा द्यायला तयार होते. पण अन्वीसमोर एक अट ठेवते की तुला अधीरसोबत लग्न करायला लागेल. अन्वीला हे सगळं आठवत ती खाली सोफ्यावर बसली. तेवढ्यात अधीर व्हीलचेअर ओढून अन्वीकडे जातो आणि तिचा अधीर अचानक रागाने जबडा दाबत म्हणतो, तू खूप छान वागतेस. तुझ्याकडे बघून कोणीही म्हणू शकत नाही की तुझ्यासारखा निष्पाप चेहरा एवढं चांगलं प्लॅनिंग करू शकतं. अधीरने तिला असे धरून ठेवल्याने अन्वीला वेदना होऊ लागल्या. अधीरचे असे वागणे पाहून अन्वी अचानक घाबरली आणि तिचे डोळेही ओले झाले. अधीरचा गाल हातात धरून ती घाबरत बोलली, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजत नाही. तू असं का करत आहेस? तुला काय झालंय? माझं काही चुकलं आहे का की तू माझ्यावर रागवला आहेस? कसले प्लॅनिंग बोलतोयस? मला काही समजत नाही. मी तुमच्या विरुद्ध काही योजना का करू? मी तुझी बायको आहे आणि बायको आपल्या पतीशी असे करू शकते का? अधीर रागाने तिचा हात झटकत म्हणाला, गप बस. तुझी लायकी नाही मला तुझा नवरा म्हणायची. तुझ्यासारखी लालची बाई पैशासाठी काहीही करू शकते. मी तुला कधीच माझ्या पत्नीचा दर्जा देणार नाही. तू माझी पत्नी नाहीस. अन्वीच्या डोळ्यात आतापर्यंत वाट पाहत असलेले अश्रू गालावर आले. अधीरचा एक एक शब्द अन्वीच्या काळजावर घाव करत होता. तरी अन्वी अधीरचं बोलणं ऐकत होती. अधीर पुढे म्हणतो, मी तुला कधीच स्वीकारणार नाही. तू माझी पत्नी आहे हे सत्य कधीच खरे होणार नाही, कारण फसवणुकीच्या बदल्यात फसवणूकच येते, प्रेम नाही. तुझ्या आईने माझ्या आईवडिलांशी फसवणूक केली आहे. आता या सगळ्यांचा मी स्वतः शेवट करणार. अन्वी त्याच्याकडे विस्तीर्ण नजरेने पाहते आणि म्हणते, मला काही समजत नाही. तुमचा काही गैरसमज झाला असेल. अधीर म्हणतो, मला काही गैरसमज झाला नाही. तुझ्या आईने तुझे लग्न माझ्यासोबत करण्यासाठी माझ्या वडिलांकडून 100 करोड रुपये घेतले आहेत. अन्वीने त्याचा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणत त्याच्याकडे बघत म्हणाली, जर तू माझा इतका तिरस्कार करतोस तर तू माझ्याशी लग्न का केलेस? अधीर अन्वीला म्हणतो, तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे मी आवश्यक मानत नाही. त्यामुळे तू माझी बायको होण्याचा प्रयत्नही केला नाहीस तर बरे होईल. बाकी तुला या घरावर नक्कीच राज्य करू शकते, पण या जीवनात यापेक्षा जास्त कशाचीही अपेक्षा करू नको, कारण इथे तुला तुझ्या पतीचे प्रेम, आदर आणि सन्मान सोडून सर्व काही मिळेल. त्यामुळे त्या 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि डिवोर्स पेपरच्या कागदावर सह्या कर. जरी तू माझी ऑफर नाकारली आणि येथून जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्या आईकडून पैसे परत कसे घ्यायचे हे देखील मला माहीत आहे. आणि तुला माहीत आहे, मी असं काही केलं तर तुझ्या आईचं खूप वाईट होईल. आणि या क्षणापासून या रूमच्या आतमध्ये मला कधीही दिसू नकोस, नाहीतर शिक्षा देण्यास मी जराही दया दाखवणार नाही. आणि ओल्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती. रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते. तिचा चेहरा पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिला हे सगळं एक स्वप्न बघितल्यासारखं वाटत होतं. जणू सकाळ होईल आणि संपूर्ण कथेचा शेवट होऊन आनंदात रूपांतर होईल. ती हा विचार करीत होती. तेवढ्यात अधीर अन्वीला रूमच्या बाहेर जाण्यास सांगतो.